नमस्कार मंडळी, मी स्मिता. आम्ही आता हम्पी बदामी अशी सहल करून आलो बरं का. आणि तिथे खरं म्हणजे भग्न मंदिरं आहेत, परंतु त्या दगडाच्या गावामध्ये इतकी जादू आहे. आणि खरं सांगू का, आपल्या भारतीय संस्कृतीच्या वैभवाच्या आणि सौंदर्याच्या खुणा एवढ्या आहेत बरं का, की तिथं इतकं भारावून जायला होतं. जुन्या काळच्या कल्पनेने सुद्धा मी अगदी वेडी झाले. तर ती हम्पीची व्हिडिओ बघा, मग ओळीनं एक 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 येतीलच. सांगा हं मला व्हिडिओ कसा वाटला ते. नारळीची झाडं आणि केळीची बनं बरं का, हे इथलं अगदी खास वैशिष्ट्य आहे. आणि आता ह्या देवळांकडे आम्ही आलोय. अगदी रस्त्याच्या बाजूनीच आहे बरं का हे मंदिर. हे सारे भग्नावशेष आहेत. मंदिराच्या मागचं छोटं मंदिर. हम्पी में पहले है ना 4 मार्केट है. एक डायमंड गोल्ड मार्केट, हम्पी बाजार. सेकंड मार्केट कृष्णा मार्केट. हे कृष्णा मार्केट आहे. कृष्णा मार्केट. हाँ, वेजिटेबल मार्केट. हाँ, वेजिटेबल मार्केट. ये ऊपर दिख रहा है ना, मातंगा हिल है. हाँ, यही जाना है. ऊपर चढ़ना मैडम. हाँ वही तो. बाद में बाज. हाँ, क्यों नहीं चढ़ेंगे, मैं चढ़ूंगी. अंकल नहीं चढ़ेंगे, मैं चढ़ूंगी. या 1 2 3 ब्रह्मा विष्णू महेश लोक त्याला डोनेशन द्यायचे, ते या बॉक्समध्ये ठेवलं जायचं. देवळाच्या आतल्या बाजूने या दाराला हे असं हे आहे. ही बाजूची सगळी ओवऱ्या आणि एक छोटंसं मंदिर. हे पहा, हे एक मंदिर, हे एक मंदिर. सगळं भग्न आहे, बघायला काही मजा येत नाही आहे. पंचायता नाही, इथे 2 मंदिरं, तिकडे मंदिरं. हात करा ना. शाळेची सहल आहे. अरे वा 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 वा. चलो बाय. हे असं थोडं थोडं चढ करत जायचं आहे. चला, मागून पाहिल्यावर लक्षात येईल की तो गौरीच्या मांडीवर बसलेला आहे. मागून ही गौरी आहे आणि समोरून गणेश तिच्या मांडीवर बसलेला आहे. तो गणेशाची मूर्ती आहे आणि म्हणजे मंदिर आहे, ओपन मंदिर आहे सरळ ते. आणि इथून चढत चढत थोडंसं चढायचं आहे, वर जायचं आणि त्या हिलवरती
सनसेट पॉईंट आहे. रस्ताच म्हणायचा हा. थोडं पायरीसारखं त्याला मध्ये मध्ये आकार दिलाय. हे चढून जायचं एवढं फार नाही, एक 5-7 मिनटं 10 मिनिटं बाबा. हे चढून हे पहा, इथं माकडं फार आहेत बरं का. हे पहा, जरा चुकून काही खायचं हातात असेल, पाठीमागचा परिसर पहा कसा दिसते. आणि ह्या गेटमधून आत गेल्यावर सनसेट पॉईंट आहे. अजून थोडा वेळ आहे बरं का. हे पहा, या गेटमधनं आत आल्यावर हे महाराज आमच्या मागे लागलेत, आमच्या मागे मागे येत आहेत. हे पहा, इथं जाऊन बसायचं आहे बहुतेक. सूर्य महाराज, बघूया आता काय करतात. कुठाई पर्वत म्हणावा का टेकडी म्हणावी, टेकडीच आहे बरं काही. आणि सहज चढू शकतो कुणी सुद्धा, अगदी सहज चढता येते. सिनियर सिटीजनना सुद्धा येता येतं. सूर्यास्त खूप छान दिसतो, जरूर या, एकदम मस्त आहे. संध्याकाळची वेळ, भोवताली दगड धोंडे, मस्त वाटते. खरंच सूर्योदय खूप सुंदर दिसतोय. हा विरूपाक्ष बाजार बरं का. आणि इथून आता हे विरूपाक्ष मंदिर. ही एकात एक, हे पहिलं द्वार, मग एक मंदिर आणि मग खाली एक मंदिर आहे छोटंसं. विरूपाक्ष मंदिरामध्ये अशी हत्तीण आहे बरं का. मला सांगलीची आठवण झाली. आमच्या गणपती मंदिरात असाच हत्ती असायचा. मंदिरात आत निघालो बरं का. आणि या इथं खोल्या आहेत, खोल्या किंवा ओसऱ्या म्हणा. या पुष्करणीच्या पलीकडे एक कार बीरचं पार्किंग आहे, काय आहे. पण मला ना ही अशी दगडं सगळी जी दिसत आहेत ना, पाठीमागे डोंगर दगड, हे जे असं डोंगर दगडाचा गावच बसल्यासारखं वाटतंय. काय छान वाटतंय बघायला असं. हे एक वेगळंच वातावरण. मंदिराला पूर्वी 4 गेट असायचे, 2 आत जायला आणि 2 बाहेर जायला. आता ते शेजारी शेजारी ठेवलेत, बघ नाहीत म्हणून बरं का. आणि पुढे जे गणपतीचं मंदिर आहे सांगते, हे गणपतीचं मंदिर. उंची बरीच आहे बरं का. हे शिव टेम्पल आहे बरं का. असं जरा पायऱ्या उतरून काय आता आम्ही जात नाही, खूपच देवळं होतात. आणि हे देव पाण्यातच आहेत, पावसाचं पाणी साचल्यामुळे. राणी महाल आहे हा सगळा, त्याचा तटबंदी तेवढी शिल्लक आहे, बाकी महालाचं काही नाही राहायचा. झोता आहे असा, कळलं का. बाकी लोटस महल.
बरं का, याच्या कमानी वगैरे कशा छान केल्यात पहा इथे. स्टेबल एवढं माधव रंग मंदिर आहे. हजार राम मंदिर आहे बरं का.